सूचना घ्यावं लागेल त्याच्या बाजूला रोड इंदिरानगर भागातील जिल्हा परिषद शाळा आहे. त्या शाळेसमोर अतिक्रमण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे लहान मुलांना खेळायला जागा नाही. जर लहान मुलांनाच खेळायला जागा नसेल तर शाळा चालणार कशी? कशाचं अतिक्रमण काय नेमकं अतिक्रमण काय केलेलं? अतिक्रमण केलं म्हणजे त्यांनी घरं बांधलेत. आपण स्टार्टिंगला त्यांनी पत्र्याची घरं बांधली, आता ते RCC मध्ये घरं बांधायला निघाली. पण त्याच्यात म्हणजे त्यात परमिशनच नाही आहे तिथं घर बांधायची. तर यांनी परमिशन न घेता डायरेक्ट अतिक्रमणमध्ये डायरेक्ट त्यांनी घर बांधायला सुरुवात केली. आम्हाला आमच्या मुलांसाठी ग्राउंड पाहिजे. भविष्यात आमची मुलं खेळतील कुठं आणि जातील कुठं शाळेला, हा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. माननीय शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे नगरसेवक माननीय फिरोजभाई पठाण यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक अतिक्रमण काढण्याचं एक नोटीस दिलेलं होतं. एक महिना झाला आम्ही नोटीस दिलेलं होतं. पण त्या नोटीसची काही कारवाई त्याच्यावर झालेली नाही. आणि आता आम्ही तेवढ्यासाठी इथं नगरपालिकेत आलेलो होतो. फिरोजबाईंना एक लेटर दिलं, एक लेटर अध्यक्षांना दिलं, एक लेटर आम्ही शिवसाहेबांना दिलं आणि त्यानंतर एक लेटर आम्ही अतिक्रमण विभागात दिलं. काय तर त्याच्यावर अजूनही काही कारवाई झालेली नाही. जर ही कारवाई जर नाही झाली तर आम्ही आमरण उपोषण करू आणि त्यांना जे काय असेल ते आम्ही सडेसोड उत्तर देऊ. आता तुम्ही अध्यक्षांची भेट घेतली, नेमकं काय झालं? अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं की बाबा हे जे अतिक्रमण आहे ते आम्ही काढून तुम्हाला पूर्णपणे हे करू. अतिक्रमण काढायला त्यांनी सहकार्य केलेलं आहे, सांगितलेलं आहे.